सभापती महोदय दालनामध्ये येऊन अतिशय महत्त्वाचा विषय आहे। सभापती महोदय अत्यंत जड अंतकरणाने आणि दुःखद मनाने सभापती महोदय ह्या विषय मी आपल्याकडे मांडतोय। खरं म्हणजे राज्यामध्ये 288 केंद्रीय आश्रमशाळांना राज्य सरकारने मान्यता दिली आणि या सगळ्या शाळा ह्या अनुसूचित जाती वर्गातील मुलांसाठी निवासी आश्रमशाळा सभापती महोदय। याच्यामध्ये आज हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। या शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांना व्हीजीएनटी आश्रमशाळाप्रमाणे शाळा संहिता लागू आहे, त्याप्रमाणे वेतन द्यावं म्हणून त्याची सातत्याने मागणी आहे। हा प्रश्न मी सभागृहात सभापती महोदय सातत्याने मांडतो। सरकारने आश्वासन दिलं 2020 मध्ये अतिशय थोडक्यात सभापती महोदय गांभीर्य लक्षात घ्या। आपण 2020 मध्ये सरकारने 20% अनुदान द्यायचा निर्णय घेतला, पण आतापर्यंत वेतन हे मानधनात द्यायचं का वेतन श्रेणीत द्यायचं हा निर्णय सरकार करू शकलं नाही। म्हणून काल सभापती महोदय केज तालुक्यामध्ये केळगाव येथे कार्यरत असलेले पण देवगाव येथे राहणारे धनंजय अभिमान नागरगोजे या शिक्षकांना सभापती महोदय केवळ सरकार आता अनुदान देत नाही। या संबंधी मी बैठक पण मंत्री महोदय संजय शिरसाट साहेबांकडे लावलेली होती 11 तारखेला, पण काही कारणामुळे बैठक झाली नाही आणि ती बैठक झाली नाही हे त्याला कळालं सभापती महोदय। आमचे त्या संघटनेचे अध्यक्ष अविनाश काळे त्यांना सांगितलं की बैठक होणार आहे, पण तो म्हणला सरकार काही करत नाही आणि निराशापोटी सभापती मध्ये आत्महत्या झाली। काल सायंकाळी मी त्यांच्या घरी गेलो, त्यांची सांत्वन केलं कुटुंबाचं। सभापती महोदय 3 वर्षाची लहान मुलगी आहे आणि आता त्यांची पत्नी गरोदर आहे सभापती महोदय। हे कुटुंब उघड्यावरती आलेलं आहे। या निमित्तानं माझी सरकारला मागणी आहे की तातडीनं त्यांना 10 लाख रुपयाची मदत सरकारनं त्यांच्या कुटुंबियांना द्यावी आणि दुसरं म्हणजे सरकार हे संवेदनशील असतं म्हणून याची दखल घेऊन किमान आता तरी या सगळ्या 288 च्या केंद्रीय अनुसूचितेचं नाव आता बदलून शाहू फुले आंबेडकर आश्रमशाळा असं नाव दिलंय, त्यांना अनुदान देण्याच्या बाबतीतला निर्णय वेतन श्रेणीप्रमाणे घ्यावा। आज सुद्धा त्या बाबतीमध्ये सभापती महोदय आझाद मैदानावर हजारो शिक्षक आंदोलन करतात। शिक्षण मंत्री इथं बसलेले सभापती महोदय, राज्य शिक्षण मंत्री, तेव्हा सरकारने याची नोंद घ्यावी आणि या सुद्धा शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांना अनुदान देत। तुम्ही उत्तर द्या सरकार म्हणून। माझा विषय आहे